बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार। कराडचं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची विष्णू साठेची कबुली। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवरती व्हावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। चालू आर्थिक वर्षामध्ये परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता। 6 महिन्यांमध्येच 1,13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांकडूनही आभार। गमावलेला काश्मीर सुद्धा आम्ही लवकरच परत मिळवू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पाकव्याप्त काश्मीरचं नाव न घेता वक्तव्य। फडणवीसांचा निकटवर्तीय मोहित कंबोजनं सीव्हीएमचा घोटाळा केला। आमदार उत्तम जानकरांचा आरोप, तर जानकर अपघातानं आमदार झाले अशी राधाकृष्ण विखेंची टीका। साताऱ्याच्या नायगावमध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा सोहळा। मुख्यमंत्री भुजबळ आणि मंत्र्यांचं सावित्रीबाईंना अभिवादन। शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावरती येणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि पवार एकत्र। सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। ठाण्यामधल्या मुंब्र्यामध्ये हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ। फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यामुळे राग। मराठी तरुणावरच गुन्हा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।